तर मध्य आणि हार्बर लोकल विलंबाने धावतायत। लोकल जवळपास 25 मिनिटं विलंबाने आहे। मुंबईकरता पुढील 3 तास महत्त्वाचे असणार आहेत। पुढील 3 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय। ही थेट दृश्य सुद्धा आपण मुंबईतली काही पाहणार आहोत। मुंबईतली काही दृश्य आपण पाहूया, ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि तिथूनच मार्गक्रमण करत असताना हे मुंबईकर आपण पाहतोय। साचलेल्या पाण्यातूनच मुंबईकर वाट काढताना दिसतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। मध्य आणि हार्बर लोकल विलंबाने धावतायत, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि या पाण्यातूनच मुंबईकर वाट काढत इच्छित स्थळ गाठतोय। तर तिथं शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेने ट्विट करत या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे। मुंबईसह ठाणे पालघरच्या शाळांना सुटी आहे। मुसळधार पावसामुळे राज्यात या ठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, 9 वाजलेले आहेत, अनेक मुंबईकर आज घराबाहेर पडतोय कार्यालयीन वेळा गाठण्याकरता। काल जर आपण पाहिलं तर मात्र हाफ डेने अनेक ऑफिसेस सोडण्यात आलेले होते। आज मात्र शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असली तरी देखील मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांचे कार्यालय मात्र बंद नाही आहेत, त्यामुळे कार्यालयात पोहोचावं लागणार आहे। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, तर तिथं मध्य आणि हार्बर लोकल सुद्धा जवळपास 20 ते 25 मिनिटं विलंबाने धावतीये। काय सध्या परिस्थिती आहे भाग्यश्री मुंबईत? नक्कीच लागवी, मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी पावसाचा जोर आता सध्या वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे पुढील 2 ते 3 तास जे आहेत ते मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत अशी माहिती हवामान खात्याने देखील दिलेली पाहायला मिळते। रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबईतल्या कॉलेज आणि शाळांना आज सुट्टी दिली असली तरी कार्यालय मात्र चालू आहेत। काही कार्यालयांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे, मात्र काही कार्यालये जी अत्यावश्यक सेवेतील कार्यालये आहेत ती सुरू आहेत। त्यामुळे त्या मुंबईकर जे मुंबईत येतील चाकरमान्यांचे हाल होण्याची जी शक्यता आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते। आता सखल भागामध्ये पाणी साचण्यास परत एकदा सुरुवात झाली आहे। जसं की वडाळा स्टेशन असेल, त्याचबरोबर दादर पूर्व स्टेशन असेल, त्याचबरोबर दादर टीटी असेल, हिंदमाता परिसर असेल, अंधेरी सबवे असेल, या सगळ्या ठिकाणी आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे तर बंद करण्यात आलेला आहे। महाविद्यालये जी आहेत त्यांच्या आज मुंबई विद्यापीठाच्या काही जणांच्या आज परीक्षा होत्या, त्या परीक्षा देखील आज पुढे ढकलण्यात आल्या। त्याचबरोबर 11वी प्रवेशाचे काही शेवटचे दिवस राहिलेले होते, त्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी येऊ नयेत, गोंधळ होऊ नये कुठल्याही पद्धतीत, म्हणून ते देखील काही दिवस त्यांना वाढवून देण्यात आलेले आहेत। 22 तारखेपर्यंत त्यांना आता प्रवेश घेता येणार आहे महाविद्यालयात, त्यामुळे तो कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक ती काळजी घेतलेली पाहायला मिळते। सध्या रेल्वे संदर्भात जर बघितलं तर 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे उशिराने धावतात, हार्बर रेल्वे देखील तितक्याच उशिराने धावतात, तर पश्चिम रेल्वे जे आहे त्या 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतात। कुर्ला सायन दरम्यान पाणी साचलेलं आहे रुळावर, त्याचबरोबर दादर इथे देखील पाणी साचण्यास रुळावर सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच जर बघितलं तर मोठं संकट जे आहे ते मुंबईकरांवर ओढावू शकतं, कारण आता जर बघितलं तर परत 4 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहेत समुद्रामध्ये भरतीच्या वेळेला। त्यामुळे अशा पाऊस असेल आणि जर मोठ्या लाटा उसळल्या तर मुंबई पुन्हा एकदा तुंबई होण्याचे दाट चान्सेस आहेत। त्यामुळे सतर्कता बाळगा, बाहेर पडू नका, आवश्यक काम नसतील तर बाहेर पडू नका असं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडनं लागवी करण्यात येताना पाहायला मिळतंय। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।